नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा MPSC UPSC अशा कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशा मार्चमधील सामान्य ज्ञानाची ही प्रश्नमालिका आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान प्रश्नमालिका याच्यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतात। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे। इराण इस्रायल संघर्षामुळे खालीलपैकी कोणत्या जागतिक घटकावर सर्वाधिक परिणाम झालेला आहे? त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत सोन्याचे उत्पादन, जागतिक तेल पुरवठा, कृषी उत्पादन आणि इंटरनेट सेवा। तर मित्रांनो, चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर प्लीज कमेंट करायचं आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे जागतिक तेल पुरवठा जो आहे त्याच्यावरती इराण इस्रायल संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणत्या सामुद्रधुनीचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी सर्वाधिक संबंध आहे? बघा, सामुद्रधुनी विचारलेले आहे की जिचा भारताच्या ऊर्जाच्या सुरक्षेशी सर्वाधिक संबंध आहे। तर मलक्का सामुद्रधुनी, हार्मुज सामुद्रधुनी, जिब्राल्टर सामुद्रधुनी आणि पनामा कालवा। याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे, तर हार्मुज सामुद्रधुनी जे आहे याचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी सर्वाधिक संबंध आहे। बघा प्रश्न काय आहे, 2025-26 तिसऱ्या तिमाहीत भारताचा करंट अकाउंट डिफिसिट किती होता? त्यालाच म्हटलं जातं CAD। त्याच्यामध्ये इथे ऑप्शन दिलेले आहेत 8.2 अब्ज, 10.5 अब्ज, 13.2 अब्ज आणि 20 अब्ज। तर याचं करेक्ट आन्सर आहे 13.2 अब्ज हे डिफिसिट होते। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय रुपयावर काय परिणाम झाला? रुपया मजबूत झाला, रुपया स्थिर झाला, रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आणि रुपया बंद झाला। चला, तर याचं करेक्ट आन्सर आहे रुपया जो आहे तो डॉलरच्या तुलनेत घसरला पश्चिम आशियातील युद्धामुळे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर, न्यायपालिकेची स्वायत्तता या संकल्पनेत खालीलपैकी काय समाविष्ट आहे? बघा, न्यायपालिकेच्या स्वायत्तता या संकल्पनेत खालीलपैकी काय समाविष्ट आहे? सरकारचे नियंत्रण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व असहमती, संसद नियंत्रण, सैन्य नियंत्रण। तर याचं करेक्ट आन्सर आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व असहमती जे आहे ते न्यायपालिकेची स्वायत्तता या संकल्पनेत समाविष्ट आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, IMFच्या अंदाजानुसार 2026 मध्ये जागतिक GDP वाढीत भारताचा किती टक्के वाटा असू शकतो? बघा, IMFचा जो अंदाज आहे त्याच्यानुसार 2026च्या GDP मध्ये भारताचा वाटा किती असू शकतो? इथं जागतिक GDP विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 10%, 12%, 17% आणि 25%। तर याचं करेक्ट आन्सर आहे 17% इतका असू शकतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार राज्याची अर्थव्यवस्था अंदाजे किती टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे? बघा, महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार राज्याची अर्थव्यवस्था अंदाजे किती टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे? 6.2%, 7.9%, 8.5% आणि 9.3%। चला, याचं करेक्ट आन्सर आहे 7.9% इतकी वाढण्याची शक्यता आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, 2026 मध्ये कुवेत उत्पादन कपात केल्यामुळे जागतिक बाजारात कोणत्या वस्तूच्या किमती $90 प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली आहे? नैसर्गिक वायू, कोळसा, ब्रेड व क्रूड ऑइल तेल आणि सोने। याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, ब्रेड आणि क्रूड तेल जे आहे त्याच्या किमतीमध्ये $90 प्रति बॅरलपेक्षा जास्त झालेल्या आहेत। आलं का लक्षात? चला, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया
अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.